काही दिवस असे येतात ज्या दिवशी सगळं सुन्न होतं. काय विचार करावा, कशावर विश्वास ठेवावा, हे काहीच सुचत नाही. आज सकाळी ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर पहिल्यांदाच जी बातमी बघितली ती होती अजित पवार यांच्या विमानाचा अपघात. सुरुवातीला असं वाटलं की दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते बरे होतील, त्यांच्याबरोबर जे होते ते बरे होतील. कारण सुरुवातीला तितकी कल्पना नव्हती की अपघात किती गंभीर आहे वगैरे. पण लगेचच थोड्या वेळात असं आलं की अजित पवारांचा या अपघातात निधन झाले. आणि खरंच ही हादरवणारी, सुन्न करणारी घटना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्व, ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाला मजा नाही असं म्हणता येईल, असं व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा. जे मुद्द्याचं बोलायचे, जे कधी हक्काने ओरडून बोलायचे, तितकंच सभांमधून खळखळून हसवायचे सुद्धा. त्यांची बोलण्याची शैली, त्यांचं राजकारण, या सगळ्याचाच महाराष्ट्र चाहता होता. आणि या अपघातामुळं एक महत्त्वाचा नेता हिरावून घेतला. आणि अजितदादांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान हे अढळ आहे. आणि यापुढेही ते कायम स्मरणात राहतील. आज देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत, अनेक जण त्यांच्याबद्दल बोलत आहेत. आजचा दिवस खरंच सुन्न करणारा होता.